नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सहकार चळवळ मजबूत करणे आवश्यक असून त्यातील दोष काढायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या नरूभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे आणि ज्येष्ठ पत्रकार विजय कोळेकर यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. या समारंभाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, कृषी परिषदेचे अध्यक्ष विजय कोलते, मुद्रणालयाचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष अरविंद चव्हाण आणि संचालक अंकुश काकडे उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सहकार चळवळ टिकवली पाहिजे. ही चळवळ मजबूत करणे आवश्यक असून त्यातील दोष काढायला हवेत. सहकार क्षेत्र वाढवताना त्याचे निकष आणि शिस्त पाळली तरच सहकारी संस्थांच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहील. 1991च्या पूर्वी देशाचा विकासदर 3.5-4% पुढे जात नव्हता. त्यामुळे सहकार आणि खाजगी क्षेत्रात स्पर्धा निर्माण व्हावी या हेतूने केंद्र सरकारने आर्थिक बदल केले. दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाली. त्यामुळे काही संस्था टिकल्या तर काही टिकू शकल्या नाहीत. अनेक ठिकाणी खाजगी संस्थांपेक्षा सहकारी संस्थांची कामगिरी चांगली राहिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणारे चढ उतार आणि बदलणारी धोरणे यामुळे काहीशा अडचणी निर्माण होतात. राज्य सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेचे निकष न पाळल्यामुळे बँकेकडे परवाना नव्हता. सरकारने या बँकेवर अधिकारी नेमल्यावर बँकेला 61 वर्षांनी पहिल्यांदा परवाना मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही टिकवण्यासाठी विश्वासार्ह पत्रकारांची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यावेळी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला 35 लाखांची मदत करण्यात आली. अप्पासाहेब राजळे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे हा मदतीचा डिमांड ड्राफ्ट यावेळी देण्यात आला. पुण्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पीएमपीला 125 कोटी रुपयांचा निधी देऊन बस खरेदी करावी अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाच्या वतीने करण्यात आली. PMPMLच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 500 बसची खरेदी डिफर्ड पेमेंट पद्धतीने तर 600 बस भाडे तत्वावर खरेदी करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. PMPच्या ताफ्यातील अपुऱ्या बस संख्येमुळे प्रवाशांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने बसची संख्या वाढवण्याचा दावा PMPच्या संचालक मंडळाने केला आहे. कर्मचाऱ्यांचे नियमित पगार, CNG, डिझेलचा खर्च भागवण्यासाठी आवश्यक ते उत्पन्न PMPला मिळत नाही. त्यातच ही बस खरेदी केल्यास PMPचे दिवाळे निघून वाहतुकीचा खेळखंडोबा होईल. संचालक मंडळाने बस खरेदीचा केलेला ठराव चुकीचा असल्याचा दावा प्रवासी मंचाचे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी केला. 3 महिन्यात 2 वेळा भाडेवाढ केल्याने PMPचे 6 लाख प्रवासी कमी झाले आहेत. नवीन बसचे हप्ते फेडण्यासाठी PMPला पुन्हा एकदा भाडेवाढ करावी लागेल. यामुळे सर्वसामान्य पुणेकराची लूट होईल. PMPवर बस खरेदीचे ओझे न टाकता दोन्ही महानगरपालिकांनी 125 कोटी रुपये PMPMLला देण्याची गरज आहे.
सर्वसाधारण एका बसची किंमत 25 लाख रुपयांपर्यंत जाते. पुणे महापालिकेने 75 तर पिंपरी चिंचवड महापालिकेने 50 कोटी दिल्यास 500 बसची खरेदी सहज शक्य आहे. परिणामी ठेकेदारांकडून भाड्याने बस घेण्याची वेळ येणार नाही असेही त्यांनी सांगितले. महापालिका जर बसेस देणार असेल किंवा राज्य सरकार देणार असेल आणि जर 500 बसेस नवीन येणार असतील तर त्या बस घेण्याबरोबरच इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट म्हणजे डेपोसाठीची जागा, त्याच्यानंतर वर्कशॉप्स, ड्रायव्हर्स, कंडक्टर्स, चेकर्स यांची भरती, या सर्व गोष्टी जर झाल्या नाहीत तर त्या बसेसचा उपयोग होणार नाही आणि मग त्या बसेस पांढऱ्याहत्ती ठरतील. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीही त्याच वेळेला झाल्या पाहिजेत. रूट रॅशनलायझेशन झालं पाहिजे जेणेकरून PMPMLचा मॅक्झिमम लोकांना फायदा मिळेल आणि त्यांचंही उत्पन्न तेवढ्या प्रमाणात वाढू शकेल. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शब्दांची सुंदर गुंफण करत मराठी गझलकारांनी गझल रंग हा कार्यक्रम सादर केला. सुरेश भट गझल मंच आणि मुंबईतील URL फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विजय आव्हाड, शांताराम खामकर, मनीषा नाईक, सिद्धार्थ भगत, सुधीर मुळीक, संध्या पाटील, गौरवकुमार आठवले, सतीश दराडे आणि ममता सपकाळ सहभागी झाले होते. दूरदर्शनचे माजी अधिकारी अनिल गायकवाड यांचा संगीतकार रवी दाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोडा आता दुष्काळाप्रमाणे कोरडे वागायचे, मी इथे खोदायचे आणि तू तिथे आटायचे या गझलांना पुणेकरांनी विशेष दाद दिली. थोडा कुठे सुगंधी वारा उन्हाडला, श्रीमंत अत्तरांनी फुलबाग नाडला. आभाळात माझे दुःख मावेना कसे, काळजाचा आता विस्तार केला पाहिजे. गर्दीत तुला शोधत असते नजर, शहरभर धावत असते. भेटीगाठी रुसवे फुगे घेत असेही आखत असते. भांडणासाठी चव्हाटा मोकळा ठेवा, कागदावरती गाव तंटामुक्त ठेवा अशा शब्दांची सुंदर गुंफण करत मराठी गझलकारांनी गझल रंग हा कार्यक्रम सादर केला. प्राध्यापक VA जोशी अमृत महोत्सवानिमित्त शनिवार दिनांक 6 जुलै रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र BMCC मधील सायरस पुनावाला सभागृहात होणार असून सकाळी 10 वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटन समारंभानंतर डॉक्टर चिंत्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रात व्यावसायिक शिक्षणातील नवे प्रवाह या विषयावर डॉक्टर हेमंत अभ्यंकर यांचे बीजभाषण होणार आहे. याच दिवशी सायंकाळी 5 वाजता BMCC मधील टाटा सभागृहात प्राध्यापक विलास जोशी अमृत महोत्सव गौरव सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी जोशी यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार असून त्यांची ग्रंथतुला होणार आहे. व्यवस्थापन तज्ज्ञ डॉक्टर प्र.चि. शेजवळकर या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवणार असून पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राम ताकोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या गौरव सोहळ्यास प्राध्यापक ND आपटे, याकूब सईद, CR चंद्रात्रे, अरुण निमन, डॉक्टर सतीश देसाई, नीतू किटेकर यांच्यासारखे प्रभावी वक्ते लाभल्याचेही पाठक यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांनी पुन्हा एकदा पुणेकर रसिकांना मानाचा मुजरा केला. जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार असे कधी नाटकातून तर आजन्म रंगमंचावरून व्यक्त करत रसिकांना सलाम करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांनी पुन्हा एकदा पुणेकर रसिकांना मानाचा मुजरा केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन केले असून त्याच्या उद्घाटनानिमित्त पिळगावकर यांचा माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विपिन गुपचूप, दिगंबर गुपचूप, सुनंदा गुपचूप, परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई आदी उपस्थित होते. संगीत आणि नाटक या दोन गोष्टींनी माझे पूर्ण आयुष्य बदलवले असे सांगत पिळगावकर म्हणाले, ज्येष्ठ कलावंताचा सत्कार करण्याचे जे मध्यवर्तीला सुचले नाही ते पुणे शाखेने करून दाखवले.
परंतु सध्या मध्यवर्तीत जे चालू आहे त्यानुसार त्यांना चांगले काही सुचू शकेल अशी अपेक्षाही नाही. दीपक रेगे यांनी सूत्रसंचालन तर कीर्ती शिलेदार यांनी प्रास्ताविक केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. जेपी ट्रस्टच्या वतीने विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जेपी ट्रस्टचे माननीय संस्थापक सुभाष शेटे आणि सुभाषिता शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 वाजता पालखी शाळेतून निघाली. वारकरी, वेशभूषा, तुळशी आणि त्याचबरोबर विविध घोषवाक्यांचे फलक यांनी या पालखीची शोभा वाढवली. सर्वच विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांची गर्जना करून सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये जोपासण्याचा संदेश दिला. बिबेवाडी मार्गाने गणेश चौकापर्यंत या वारीचे मार्गक्रमण झाले. तेथे संस्थापक सुभाष शेटे यांनी मंदिरात पूजा केली आणि तेथून पुन्हा ही पालखी शाळेत आली. प्रसाद वाटपाने या वारीची सांगता करण्यात आली. गोवंश हद्दबंदीचा कायदा महाराष्ट्र शासनाने लागू करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. गाय ही आपल्या देशातील अतिशय महत्त्वाचे पशुधन असून जिच्यामुळे पर्यावरणाचा समतोल, शेतीची मशागत, मानवी जीवनाला आरोग्यदायी आहार देण्याचे काम गायीमुळे घडत आहे. परंतु गायीची आणि तिच्या वंशांची दिवसाढवळ्या राजरोसपणे कत्तल चालू आहे आणि त्याचे शासन मात्र डोळे झाकपणा करत आहे. तेव्हा कायद्याने गोवंश हत्याबंदी लागू करून हे दुष्कृत्य शासनाने थांबावे यासाठी महाराष्ट्रातील तमाम वारकरी, शेतकरी आणि संप्रदायातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन इतर राज्यांतर्गत गोवंश हत्याबंदीचा कायदा महाराष्ट्र शासनाने लागू करावा, अन्यथा पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा बंड्या तथा कराडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी मोहन शिंदे, शेखर तुपे, रामेश्वर शास्त्री, नरहरी चौधरी उपस्थित होते. यापूर्वीही नागपूर येथील अधिवेशनावर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गोवंश हत्याबंदी विरुद्ध भव्य मोर्चा काढून आवाज उठवला होता. त्यावेळी पशुसंवर्धन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी निवेदन घेतले आणि वारकरी संप्रदायातला गोवंश संबंधातील भूमिका मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवतो असे सांगून त्यांची टोलवणूक केली. परंतु अजूनही याबाबत शासनाकडून काहीही भूमिका मिळाली नाही. गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू करण्यासंदर्भात पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत आहे. कायदा पास असूनही अंमलात आणणे किंवा काही त्रुटी असतील तर त्यांची पूर्तता करणे हे शासनाचे काम आहे. तरीही शासन अद्यापही काही करत नाही अशी माहितीही महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने यावेळी दिली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.